श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शास्त्रानुसार होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक आहे. या दिवशी भक्त प्रल्हादाचा विजय झाला आणि त्याची आत्या होलिकेचे दहन झाले. येत्या 2 मार्च म्हणजेच सोमवारी आली आहे होळी. दरवर्षी हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ हा 2 मार्चला सायंकाळी 5:55 होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे आणि म्हणूनच होलिका दहन हे 2 मार्चला केले जाणार आहे. शास्त्रानुसार प्रदोषाच्या वेळी ज्या दिवशी पौर्णिमा येते त्या दिवशी होलिकेचे दहन करावे. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी प्रल्हादाला मारण्यासाठी आपली बहीण होलिकेला आदेश दिला की तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, कारण होलिकेला असा वरदान मिळाला होता की ती अग्नीत जळणार नाही. परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या भस्म होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार आपल्या जगण्यावर आपल्या आजूबाजूच्या वस्तू, रंगांचा, दिशांचा प्रभाव होत असतो. घरात सदैव सकारात्मक वातावरण राहण्यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय दिले आहेत आणि म्हणूनच होळी येण्यापूर्वी किंवा होळीच्या दिवशी आपल्याला या काही खास वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणायच्यात. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळून आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार. तर त्या कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करून आणायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शास्त्रानुसार रक्षाबंधन आणि होलिका दहन यासह काही विधी भद्र काळात करू नये. भद्रमध्ये न कर्तव्ये श्रवणी फाल्गुनी तथा हा श्लोक या काळात या समारंभांना स्पष्टपणे प्रतिबंधित करतो. 2 मार्च 2026 रोजी पौर्णिमेचा तिथी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि त्याच वेळेस भद्रकाल देखील सुरू होतो. पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं आहे की भद्राला सूर्यदेवांची कन्या आणि शनिदेवाची बहीण मानली जाते, जी तिच्या उग्र स्वभावासाठी ओळखली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार भद्राचा मुख काळ अत्यंत अशुभ मानला जातो. म्हणून होलिका दहन हे भद्राच्या पुच्छ म्हणजे शेपूट काळात संपल्यानंतरच केला जाईल. भद्रा 3 मार्च रोजी मध्यरात्री 12:50 संपेल, ज्यामुळे होलिका दहनासाठी मध्यरात्री 12:50 पासून ते 2:02 पर्यंतचा काळ हा सर्वात शुभ राहील. यंदा होळीच्या वेळेस चंद्रग्रहण देखील आहे. 2026चे चंद्रग्रहण देशभरात स्पष्टपणे दिसेल. सूतक काळ 3 मार्च रोजी सकाळी ग्रहणाच्या अंदाजे 9 तास आधी सुरू होईल. हे ग्रहण दुपारी 3:19 पासून ते 6:37 पर्यंत होईल. धार्मिक श्रद्धेनुसार सूतक आणि ग्रहण काळात उत्सव, मोठ्याने उत्सव, खाणे आणि रंगाची खेळवण निषेध आहे. हा काळ आध्यात्मिक साधना आणि भक्तीसाठी योग्य मानला जातो. म्हणूनच 3 मार्च हा दिवस संपूर्ण भारतात सूतक अंतर्गत साजरा केला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही रंग साजरे केले जाणार नाही. ग्रहण संपल्यानंतर आणि शुद्धीकरण विधी झाल्यानंतर बुधवारी म्हणजे 4 मार्च 2026 रोजी होळी रंगानी साजरी केली जाईल. या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये काही विशेष नियम हे सांगितले गेले आहेत आणि ते नियम आपल्याला आवर्जून पाळायचे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की होळी दहनाच्या दिवशी आपल्याला काय करायचे. तर होळी दहनाच्या दिवशी सकाळी आपल्याला सर्वात आधी होळीची पूजा करायची प्रथा आहे. ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करायची. या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येतो. तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडे आपल्याला तुपाचा दिवा हा लावायचा आहे. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असं केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते.
तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, तीळ, 11 शेणाच्या गोळ्या, तांदळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरा. पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा मारा. त्यानंतर मग ते जाळून टाका. या दिवशी गरिबांना दान करा, कारण होळीच्या दिवशी दान करणं शुभ असते. बऱ्याचदा असं होतं की आपण कितीही मेहनत केली तरी आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ही अखंड नांदावी, तर वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करता काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात. तसेच या दिवशी म्हणजेच होळी पौर्णिमेच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करून आपल्या घरी आणायच्यात. यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू, जर तुमच्याकडे धातूचा कासव नसेल तर आवर्जून होळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा अगोदर आपल्याला हा खरेदी करून आणायचा आहे. ज्योतिषशास्त्रात कासव अत्यंत पवित्र मानला जातो. होळीच्या दिवशी धातूपासून बनवलेला कासव खरेदी करणं शुभ मानलं जातं. या कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असायला हवं, याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची आहे. घराच्या देवघरात या कासवाची आपल्याला स्थापना करायची आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची कृपा घरावर सदैव राहते. दुसरी वस्तू जी आपल्याला खरेदी करून आणायचे ते म्हणजे चांदीचं नाणं. जर आपण आर्थिक समस्यांनी त्रस्त असतील तर आपल्याला होळीच्या दिवशी घरी चांदीचं नाणं खरेदी करून घरी आणायचं. ते घरात ठेवणं शुभ मानलं जातं. होळीच्या दिवशी पूजेनंतर हे नाणं लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचं. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आणि माता लक्ष्मीची आपल्यावर भरभरून कृपाही होत असते. कारण नाणं म्हणजे पैसे आणि पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. तिसरी वस्तू म्हणजे पिरॅमिड. धन संपत्ती आकर्षित करण्यासाठी पिरॅमिड वापरला जातो. ज्या घरात किंवा ऑफिसमध्ये पिरॅमिड असतो तिथे धन संपत्तीचे मार्ग खुले होतात. विशेषतः होळीच्या दिवशी घरी पिरॅमिड आणणं शुभ मानलं जातं. यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते. पुढची वस्तू म्हणजे बांबूचं झाड. बांबू ट्री सकारात्मक ऊर्जेचं स्रोत मानले जाते. त्यामुळे होळी आधी किंवा होळीच्या दिवशी घरी बांबूचे रोप आणणं सर्वोत्तम मानलं जातं. आपण हे रोप कुंडीत ठेवू शकतात. यामुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख समृद्धी नांदते. जर तुम्हाला मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा कपडा किंवा हळकुंड खरेदी करू शकतात. वास्तुशास्त्रानुसार हळदीला शुभ मानलं जातं. तसेच हळदीला शुभ कार्यात आणि लक्ष्मीनारायणाचे प्रतीक देखील मानले जाते. मान्यतानुसार पिवळा रंग हा धन संपत्तीला आकर्षित करणारा रंग मानला जातो. जर तुम्ही होळीच्या आधी घरी हळकुंड आणून त्याला पिवळ्या कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवलं तर त्याने तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. पुढची वस्तू म्हणजे श्रीयंत्र. जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल किंवा जर तुमच्या कामात नीट तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तर तुम्ही तुमच्या घरी श्रीयंत्र धन ठेवू शकता. हे यंत्र तुम्ही होळीच्या 1 दिवस आधी आणून पूजा केल्यानंतर घरात लावू शकता. तसेच या यंत्राला तुम्ही घराच्या उत्तर दिशेला लावावं. असं केल्याने सर्व समस्या दूर होतात. पुढची वस्तू म्हणजे गणरायाची मूर्ती. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की घरात लक्ष्मी गणेशाची प्रतिमा ठेवणं फार शुभ मानले जाते. यासाठीच होळीच्या आधी तुम्ही गणरायाची प्रतिमा आणून त्यांची विधिवत पूजा करा आणि मूर्तीला मंदिरात स्थापित करा. असं केल्याने देवी लक्ष्मी आणि गणपतीची तुमच्यावर सदैव कृपा दृष्टी राहील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील. तर या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा होळीच्या दिवशी आपल्या घरी आणायच्यात आणि त्या स्थापित करायच्यात. यामुळे आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.